हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायटी करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खूप मुलांचे मेसेज आलेले आहेत. नेमकं नॉर्मलायझेशन कसं होत असतं किंवा नॉर्मलायझेशनची पद्धत काय असणार आहे. तर मित्रांनो, हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला मी इथं घेऊन दाखवलेला आहे बघा, त्या स्क्रीनशॉटवरनं तुम्हाला एक अंदाज येऊन जाणार आहे. तर मित्रांनो, खूप मुलांचे प्रश्न आहेत की सर मला 90 आहेत, नॉर्मलायझेशन करून माझे 105 होत आहेत, कुणाकुणाचे 16 मार्क वाढत आहेत, कुणाचे 20 वाढत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, रँक IQ वरती तुम्ही तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर तुम्हाला चेक करायचा आहे. हे ॲप्लिकेशन लक्षात ठेवा, रँक IQ. याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर मित्रांनो बघा, SC कास्टचा मुलगा आहे बघा, 6/3/2024ला त्याने परीक्षा दिली होती आणि मित्रांनो बघा 130 मार्काचे क्वेश्चन फक्त त्याने सोडवले होते. म्हणजे थोडक्यात मित्रांनो 65 सोडवले होते. तर मित्रांनो बघा, आणि त्याचे प्रश्न बघा 98 म्हणजे मित्रांनो 49 प्रश्न त्याचे बरोबर आहेत मित्रांनो. तर बघा 49 म्हणजे त्याचे 16 प्रश्न चुकले. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, जर तुम्ही आता इकडे बघा 16 म्हणजे काहीच नाही आहे बघा, 15 ते 16 प्रश्न चुकले तरी चालेल. तर बघा 16ला जर तुम्ही 1/8 जर गुणलं तर मित्रांनो 2 मार्क कमी होत आहेत. तर मित्राचा या स्कोर किती आहे बघा, 96 एवढा स्कोर आहे त्याचा. तर मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन आहे ते 1/4 तुमचं मार्क कट करतं, म्हणून हा नॉर्मलायझेशन स्कोर तुम्हाला एवढा कमी दाखवते. तर मित्रांनो ॲक्च्युली तुमचा स्कोर वाढणार आहे बघा. याचे मित्रांनो जवळजवळ 117 स्कोर आहे मित्रांनो बघा, 94 पासून 117 स्कोर आहे. तर वरचे 6 मार्क आणि ते 17. तर मित्रांनो हे पण कसं 1/4 या ॲप्लिकेशननं हे केलेलं आहे. तर मित्रांनो बघा, आता हा याचा 96 स्कोर आहे इथं, ते तुम्ही इकडे लक्ष देऊ नका, हे 94 दाखवते, ते 1/4 दाखवत आहे. तर मित्रांनो बघा, ज्यांना 90 मार्क आहेत आणि ज्यांची ॲक्युरेसी चांगली आहे, म्हणजे समजा तुम्ही 90 मार्क तुम्हाला आहेत, म्हणजे तुम्ही प्रश्न किती सोडवले तर 90/2. तर मित्रांनो तुम्ही 45 प्रश्न सोडवलेले आहेत, म्हणजे तुमचे बरोबर आहेत. समजा जर तुम्ही 80 प्रश्नांपैकी 45 प्रश्न सोडवलेत आणि मित्रांनो जर तुम्ही बघा 45 आणि 5 50 आणि वरचे 30, म्हणजे मित्रांनो तुमचे 35 प्रश्न चुकलेले आहेत. तर तुम्हाला नॉर्मलायझेशन खूप कमी मिळणार आहे. तुम्ही डोक्यातून काढून टाका की तुम्हाला 15 ते 16 मार्क भेटतील. असं मित्रांनो SSCGD नॉर्मलायझेशन देत असते. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. जेवढी ॲक्युरेसी असेल मित्रांनो, ह्या मित्रांनी बघा 65 पैकी 49 त्याचे बरोबर आहेत. तर मित्रांनो 16 प्रश्न चुकलेले आहेत. तर मित्रांनो बघा, हे बघा, तर मित्रांनो याचा स्कोर आहे 96, याचा स्कोर आहे 90. तर मित्रांनो तुम्ही डिफरंट बघू शकता. जेवढी ॲक्युरेसी तुमची चांगली असेल त्यानुसार मित्रांनो SSCGD नॉर्मलायझेशन करत असते. आणि दुसरं एक कारण आहे मित्रांनो, मागच्या वर्षी 3 वर्ष सूट होती. तर मित्रांनो यावर्षी 3 वर्ष सूट नाही आहे. दुसरी गोष्ट काय, मागच्या वर्षी 48,000 जागा होत्या, यावर्षी फक्त 26,000 जागा आहेत. तर मित्रांनो स्कोर फक्त काय 2-3 मार्कांनी वाढणार आहे. आणि मित्रांनो 90+ जे विद्यार्थी आहेत त्यांचं मित्रांनो फिजिकलला काम होऊन जाईल, तर फिजिकल ते क्वालिफाय करतील. आणि ज्यांचा स्कोर मित्रांनो 105च्या वरती आहे त्यांचं सगळ्यांचं काम होणार आहे SC ST सोडून. तर मित्रांनो तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला समजलं असेल SSCGD नॉर्मलायझेशन कसं करते. तर मित्रांनो आणि काही तुमचे प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे करू शकता. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.